स्त्री ही फक्त कोमल नाही, ती अत्यंत सामर्थ्यशाली रूप धारण करून संहारही करू शकते, हे देवीनं या रूपातून दाखवून दिलं. ही देवी मुलांना बरंच काही सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे ती सांगते धैर्य धारण करा. जसं कात्यायनी देवीनं भयंकर राक्षसांचा सामना केला, तसंच मुलांनाही भीतीच्या परिस्थितीत धैर्य साधायला शिकवावं. दुसरं म्हणजे योग्यतेनं संकटावर मात करा. आपल्यावर संकट आले, आपल्याला कशाचा राग आला किंवा कसलीही अडचण आली तर शांतपणे विचार करून योग्य मार्ग शोधायला हवा. तिसरं आहे साहस आणि मदत. दुसऱ्यांना मदत करण्यासाठी नेहमी तयारी ठेवा. देवीनं जशी साऱ्यांची मदत केली महिषासुराला पराभूत करून, तसंच मुलंही मित्र आणि कुटुंबाची मदत करून संकट सोडवू शकतात. चौथं आहे शिस्त आणि श्रद्धा. ऋषी कात्यायनीची शिस्त आणि प्रार्थना पाहून मुलांना शिकवा की नियमित चांगलं काम केल्यानं आणि श्रद्धा ठेवल्यानं त्याचं फळ, त्याचे परिणाम हे चांगलेच मिळतात.